सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राजस्थानमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 ते 32 जणांनी केलेल्या अमानुष सामूहिक अत्याचाराचे तीव्र पडसाद आता धुळ्यात उमटले। या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ धुळ्यातील विविध महिला संघटनांनी आक्रमक होत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। या निवेदनामुळे गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसह स्थानिक पातळीवर महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। शाळा, महाविद्यालय, महिला वसतिगृहे आणि निर्जन ठिकाणी पोलिसांची नियमित गस्त वाढवावी, शहरातील संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि महिला सुरक्षेला धोका निर्माण करणारे अवैध अड्डे उद्ध्वस्त करावेत अशा प्रमुख मागण्या महिलांनी केल्या। याशिवाय 112 ही हेल्पलाईन 24 तास सक्रिय ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करत प्रशासनाने वेळीच ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त संघटनांनी दिलाय। राजस्थानमध्ये आता 13 वर्षाच्या मुलीवर जो 30 ते 32 जणांनी अत्याचार केलेला आहे त्या संदर्भात आपण की आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे। परत महिला सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने आता ठोस पावलं उचलली पाहिजे। जे काही करता येईल, शाळा कॉलेजेस आहेत जिथे निर्जन वस्ती आहे अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणे, 112 सारखा जो हेल्पलाईन क्रमांक आहे त्याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करून तो 24 तास सक्रिय ठेवणे अशा बऱ्याचशा मागण्या आपण प्रशासनाला करत आहोत। त्यासाठी धुळे जिल्ह्यातल्या सगळ्या ज्या महिला संघटना आहेत त्यांनी एकत्र येऊन आत्ता आपण कलेक्टर ऑफिसला निवेदन देत आहोत की प्रशासनाने याच्यावर ठोस कारवाई करावी आणि आता सगळ्या महिला रस्त्यावर येतील। फक्त धुळे जिल्ह्यातलंच नाही तर संपूर्ण भारतामध्ये ही मोहीम सुरू झालेली आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।